आज सकाळी 5ला सुटून व्लॉगरचा वेळ कुठे चालला सगळं सांगतो मी तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये. फक्त व्लॉग शूट बंद बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सर्वात आधी मी माझ्या खास मित्र विश्व शिंदे यांना पिकअप करायला जातो. का? कारण की आम्ही दोघं जातो भद्रामारुतीला. आमच्या दोघांचा अचानक रात्री प्लॅन ठरतो की सकाळी जायचं आपल्याला भद्रामारुतीला 5लाच, श्रावणच्या दुसऱ्या शनिवारी. मग काय भाईने बोला करणे का तो करणे का. मग निघालो आम्ही कन्नडवरून दोघं भद्रामारुतीला. मग रस्त्यात विशाल भाऊ बोलतात, ब्लॉगर साहेब बरे जरा आमचे 2-4 फोटो घ्या बरं. मग काय म्हटलं, विषय काढलं भाऊ, घेतो म्हणलं. तुमच्यासारख्या माणसाचे मी फोटो नाही काढणार तर कोणाचे काढणार आहे, नाद करते का म्हटलं. पण येणारे जाणारे लोक पण बोलत असेल काय लोक आहे बाबा एवढ्या सकाळी, ते पण काळा चष्मा लावून कोण फोटो काढतं. मी म्हटलं आम्ही काढतो. पण बोरगाव येथे एका हॉटेलवर चाय घेतली आणि मग डायरेक्ट स्टॉप भद्रामारुतीला घेतला मित्रांनो आम्ही. आणि भद्रामारुतीला आल्यावरच समजतं आणि दिसतं पण की इथे श्रावणच्या दुसऱ्या शनिवारी तुफान गर्दी आहे. मग फायनली आमचं दर्शन होतं आणि कमेंटमध्ये जय श्रीराम कमेंट करायला विसरू नका. आणि मग मंदिराच्या बाहेर आल्यावर आम्हाला हे दिसतं इथे 2 मिनिट लटकल्यावर 100चे 1000 रुपये भेटत होते. मी बोललो विशाल भाऊला, तुम्ही पण लटका, तुम्हाला 100चे 1000 भेटत. विशाल भाऊने फुकटचे पैसे नको म्हणे आपल्या साईड. म्हटलं वा जाऊ द्या म्हटलं. मग निघालो आम्ही कन्नडच्या दिशेने. एवढ्या लवकर का? कारण की आम्हाला दोघाला पण जायचंय जॉबवर. सकाळी 5ला मंदिरात पण आलो आणि आता इथून जॉबवर पण जाणार आम्ही कन्नडला गेल्यावर. त्याला बोलते मित्रांनो कष्टाशिवाय जीवनात पर्याय नाही मित्रांनो. ओके, तर हेच होतं मित्रांनो या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि अशाच मिनी ब्लॉगसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम बघत असेल तर फॉलो करा. ओके, तर भेटू आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर द वॉच.